आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला। मैत्रीपूर्ण लढतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष का घाबरतोय असा सवाल आता नितेश राणे यांनी उपस्थित केला। हिम्मत असेल तर सांगली भिवंडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत करा। सांगलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं डिपॉझिट जप्त होईल असं नितेश राणे यांनी म्हटलंय। तर नितेश राणेंच्या विधानासंदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं डिपॉझिट जप्त होईल असं आता नितेश राणे यांनी म्हटलंय। तर हिम्मत असेल तर सांगली भिवंडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत करा असं थेट आव्हान देखील आता नितेश राणे यांनी ठाकरेंना दिल्याचं पाहायला मिळतंय। तर आमदार नितेश राणे यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे। काल काँग्रेस पक्षाने उभाटाला एक प्रस्ताव दिलाय की सांगली आणि भिवंडीला अगर निर्णय होत नसेल तर आपण फ्रेंडली फाईट का करत नाही। आणि ते ऐकल्यानंतर संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाची हातभर फाटली। बाळासाहेब ठाकरेंचा बाणा खरंच अगर उद्धव ठाकरेंमध्ये असेल, ते रक्त अगर उद्धव ठाकरेंमध्ये असेल तर त्यांनी फ्रेंडली फाईट करावी काँग्रेस बरोबर सांगली आणि भिवंडीमध्ये। घाबरतात कशाला, भीती कशाला वाटते। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून योग्य पद्धतीने जागावाटपीची बोलणी सुरू आहे आणि उद्धवजी काँग्रेसचे अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते यांच्याशी दिल्लीत सुद्धा त्या विषयावर चर्चा करत आहेत आणि त्यामुळे त्यातनं योग्य मार्ग निघेल। परंतु तुमचे वडील केंद्रीय मंत्री असून सुद्धा तुमच्या वडिलांना अजून तिकीट का मिळालं नाही याची खरं तर तुम्ही तिकीट न मिळाल्यामुळे तुमची केवढी फाटली हे आता जनतेला कळण्याची गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।